आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय इथल्या मतदान केंद्रावरचं एक ईव्हीएम बंद पडलं आणि त्यामुळे अर्धा ते पाऊण तास झाले इथले नागरिक अजूनही रांगेतच आहेत। अजूनपर्यंत या ईव्हीएम मशीन बंद असल्या कारणामुळे हे सगळे लोक खोळंबून इथं राहिलेले आहेत। आपण पाहतो आहोत अर्धा ते पाऊण तासापासून जे नागरिक आहेत ते रांगेत उभे आहेत। आपण आता सध्या डोंबिवलीच्या मंजुनाथ स्कूलच्या समोर आहोत। या ठिकाणी तुम्ही बघताय रांग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, जवळपास 1 ते 1.5 तास झालेला आहे। मशीन मध्ये टेक्निकल खराबी असल्यामुळे मशीन नादुरुस्त आहे, त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज जवळपास 1 ते 1.5 तासापासून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या लाईन लागलेल्या आहेत। तुम्ही बघताय आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काका, किती वाजल्यापासून तुम्ही इथं आहात आणि काय गोंधळ? 7 वाजेपर्यंत आहे। मतदान झालं का? नाही झालं, माझं नाव नाही माझ्या। आपण या इथं मशीन बंद पडलं असं सांगण्यात आलं, काय झालं? काय माहित नाही, तर 2 बिघाड होते, आता एक चालू झालाय, आता एक बंद पडलाय। आपण आणखीन काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू। सकाळपासून लाईन लागलेली आहे, मशीन बंद पडलं असं म्हणतात, काय काय सांगा? 7 वाजल्यापासून आम्ही इथे उभं आहे, मशीन बंद पडलेली आहे। काय सांगितलं जातं यांच्याकडून? काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं म्हणतात ते। आता बघू, 5-10 मिनिटांनी चालू होणार आहे असं सांगतायत, बघूया आता कधी चालू होते ती। अशा पद्धतीने जवळपास 1 ते 1.5 तासापासून नागरिक लाईन मध्ये उभे आहेत आणि मशीन मध्ये टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मशीन नादुरुस्त आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। मात्र काही वेळात चालू होईल असंही या ठिकाणी येणाऱ्या मतदारांना अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।